तुम्ही आई आहात, पत्नी आहात, सून आहात की मुलगी आहात, सगळ्यांसाठी काही ना काही करत असालच ना. पण तुम्ही आहात हे तुम्हाला शेवटचं कधी जाणवलं होतं माहिती आहे? नसेल माहिती तर मग हा व्हिडिओ खास फक्त तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. आणि आता मी जसं म्हटलं, जी कोणी पत्नी आहे, आई आहे किंवा मुलगी आहे किंवा कोणाची तरी सून आहे, या सर्वांसाठीचा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती माझ्या कथा, दीर्घकथा सुरू आहे, काही माहितीपर स्पर्धांचे मी व्हिडिओज टाकत असते. आता तर दिवाळी अंकाचं आव्हान आहे लेखकांना, त्याच्या स्पर्धांची मी माहिती टाकत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की पहिलं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक आणि शेअर करा. जसं की मी म्हटलं की तुम्ही आहात हे तुम्हाला स्वतःचं शेवटी कधी एकदा जाणवलं होतं शेवटचं की मी आहे बाबा, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून मी आहे, हे तुम्हाला शेवटचं कधी जाणवलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला? नाही ना. आरशात स्वतःकडे पाहून, हसून, स्वतःच्या मनाचं ऐकून खूप दिवस झाले असतील ना, बरोबर ना? कदाचित आजही तुमच्या मनात खूप काही साचलेलं असेल. काही न बोललेले शब्द असतील, काही डोळ्यांच्या पापण्यावरती थांबलेले, अडकून राहिलेले अश्रू असतील, काही तुमची अपूर्ण स्वप्न असतील आणि एक प्रश्न असेल की माझ्यासाठी कोण आहे, बरोबर ना? तुम्ही भले 40शी पार केली असेल, 50शीच्या आहात, 60च्या आहात किंवा 30शीच्या घरातले आहात, वय मॅटर नाही करत. पण मी कोण आहे किंवा माझ्यासाठी कोण आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर हा व्हिडिओ ऐकताना जर तुमच्या मनामध्ये काही गोष्टी आल्या असतील किंवा तुमचे डोळे क्षणभर जरी ओलावले असतील तर नक्कीच मी जी एक कार्यशाळा घेऊन आली ती खास तुमच्यासाठीच आहे. तर ही कार्यशाळा आहे स्वतःशी नव्याने भेट. कारण स्वतःला हरवून जगणं सोपं असतं, पण स्वतःला पुन्हा शोधणं खूप सुंदर असतं, बरोबर आहे? कारण आपण सगळ्यांचं करता करता स्वतःलाच कुठंतरी हरवून बसतो. स्वतःला, तुमच्यातली जी ती आहे, जसं आपण म्हणू की माझ्यातली मी जी आहे, तिला खरोखरच आपण कुठेतरी हरवून बसतो. मग प्रत्येकासाठी प्रत्येकजण असतो घरातला, पण घरातली जी गृहिणी असते तिच्यासाठी मात्र कोणीच नसतं. तिचं ऐकून घेणारं किंवा तिच्या मनात काय चाललं आहे, तिला काय सलतं आहे किंवा तिला कशाचं वाईट वाटतं आहे हे जाणून घेणारं कोणी नसतं, कोणी ऐकून घेणारं देखील नसतं. त्यासाठीच तुमची तुम्हाला स्वतःला नव्याने भेट होण्यासाठी, एक ओळख होण्यासाठी मी कार्यशाळा घेत आहे. तर हे काही लेक्चर नसणार आहे की कसलंही तुम्हाला लाईव्ह यायचं नाही आहे. तर फक्त स्वतःशी तुम्हाला तुमचा मनमोकळा संवाद साधायचा आहे. याच्यामध्ये असणार आहे जर्नल रायटिंग असेल, सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटीज असतील, इमोशनल हिलिंग असेल आणि पॉझिटिव्ह माइंडसेट असेल आणि स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकण्याचा अनुभव असेल. तर 5 दिवस 26 जूनपासून 30 जूनपर्यंत मी कार्यशाळा घेणार आहे. तर या कार्यशाळेमध्ये फक्त तुम्हाला एनरोल करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि तिथे तुम्हाला रोज एक ॲक्टिव्हिटी करायला दिली जाईल, जी ॲक्टिव्हिटी तुम्ही दिवसभरात केव्हाही पूर्ण करून व्हॉट्सअपवर मी जे काही तुम्हाला छोटासा टास्क दिला असेल तो पूर्ण तुम्ही करायचा आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, तर तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने ओळखणार आहात, तुम्ही बदलणार आहात आणि अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी काही गोष्टीच पुरेशा असतात. जसं की आता मी म्हटलं की जर्नल रायटिंग झालं किंवा सेल्फ लव्ह ॲक्टिव्हिटीज झाल्या, तर याच्यामुळे कदाचित तुमच्यातली ती जी हरवलेली आहे ती पुन्हा तुम्हाला सापडू शकते. तर 26 ते 30 जून या 5 दिवसामध्ये मी ही ॲक्टिव्हिटी किंवा हा एक छोटासा वर्कशॉप मी घेणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की आपल्या महिलांना की ऐकून घेणारं कोणी नाही आहे, समजून घेणारं कोणी नाही आहे, म्हणून आपली चिडचिड होते, आतल्या आत आपली घुसमट होते. कुठे कोणासमोर व्यक्त होण्यासाठी चान्स नसतो किंवा कुठे कोणासमोर बोलावं, मैत्रिणीशी बोललं तर ती कशी रिॲक्ट करेल किंवा नवऱ्याशी बोललं तर तो कसा रिॲक्ट करेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो आणि स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो.
तर स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी, स्वतःची पुन्हा नव्याने भेट घडवण्यासाठीचा हा एक छोटासा वर्कशॉप आहे. याचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. एक वर्कशॉप माझा हा झालेला आहे मागच्या महिन्यामध्ये. तो खूप छान त्याला प्रतिसाद मिळाला आणि त्या महिलांचे अनुभव देखील आहेत की त्यांनी स्वतःला खरंच पुन्हा एकदा नव्याने स्वतःला शोधलं आणि पुन्हा नव्याने ते स्वतःच्या प्रेमात देखील पडलेल्या आहेत. तर ही कार्यशाळा खूप छान आहे. जास्त काहीच नाही आहे, एक छोटंसं तुम्हाला हे ॲक्टिव्हिटीज करताना सुद्धा खूप छान मजा येणार आहे. तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या. आणि या कार्यशाळेसाठी 5 दिवसाची नाममात्र फी आहे, ती म्हणजे फक्त 100 रुपये. तर तुम्हाला आता स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे त्याच नंबरवरती तुम्ही मला तुमचं नाव मेसेज करा आणि या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि सेल्फ लव किंवा सेल्फ केअर म्हणून आपण याला, तुमच्यातले तिला पुन्हा एकदा नव्याने शोधा, पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात नव्याने पडा, स्वतःशी पुन्हा एकदा नव्याने भेट घ्या, घडवून आणा, भेट घ्या, स्वतःची ओळख पुन्हा स्वतः तुम्हाला होऊन जाईल. तर खूप छान असं हे वर्कशॉप आहे. तर ज्यांना इच्छा आहे एक काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा, सुंदर अनुभव घ्यायचा असेल, तुमच्या मनातलं सगळं जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल, आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटी करणार आहात किंवा जे काही तुम्ही माझ्याशी शेअर करणार आहात, अगदी ते थोडक्यात असणार आहे, डिटेलमध्ये काही मी तुम्हाला विचारणार नाही आहे. फक्त तुम्ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे बस. आणि फक्त त्याचा थोडासा तुम्हाला काय फील झालं, काय अनुभव आला, हेच फक्त तुम्ही मला सांगायचं आहे. आणि 5व्या दिवशी, शेवटच्या दिवशी वर्कशॉपच्या आपण लाईव्ह भेटणार आहोत. तिथे आपली मग एक छोटंसं सेशन होईल. त्याच्यातून तुम्हाला समजेल की या 5 दिवसामध्ये तुम्ही स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं आहे आणि स्वतःच्या प्रेमात तुम्ही नव्याने पुन्हा प्रेमात पडलेले आहात. की 5व्या दिवशी खूप छान असा तुम्हाला अनुभव येणार आहे. तर या 5 दिवसाची तुम्ही म्हटलं फी 100 रुपये आहे. फक्त दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही फी जमा करू शकता. तर 26 जून ते 30 जून या 5 दिवसामध्ये ही कार्यशाळा असणार आहे. तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या आणि नक्कीच तुमच्यातल्या तिला पुन्हा एकदा नव्याने शोधा. धन्यवाद.